भायखळा मोहरम विषारी कॅप्सूल प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती हाती लागलेली आहे। आरोपी फैयाज निसार हुसेन प्रेमजीच्या चौकशीमधून ही माहिती उघड झाली आहे। सुडाच्या भावनेनं आरोपी फैयाज विषारी कॅप्सूल वाटत होता। फैयाजची आणि त्याच्या भावाची पत्नी सोडून गेल्यानं सुडानं फैयाज पेटला होता। पत्नी सोडून जाण्यास समाजाच कारणीभूत असल्याचा त्याचा समज होता। मोहरमच्या जुलूसमध्ये पेनकिलर्सच्या नावाखाली विषारी गोळ्या देण्याचा कट त्यानं आखला होता। तर फैयाज जुलूसमध्ये गोळ्या वाटत असल्याचं दिसल्यावरती पोलिसांनी त्याला रोखलं। दरम्यान फैयाजचं कोणत्याही दहशतवादी संघटनेशी कनेक्शन आढळलं नाहीये, मात्र तो काही काळ इराणमध्ये त्याच्या डॉक्टर बहिणीकडे राहिल्याचं उघड झालेलं आहे। आणि या विषारी गोळ्यांद्वारे सामूहिक हत्याकांडाचा कट कसा आखला पाहूयात। महिन्याभरापासून फैयाज विषारी गोळ्या वाटण्याचा कट रचत होता। इंटरनेटवर झिंक फॉस्फाइड औषध कंपन्या कॅप्सूल बनवण्याची पद्धत अशी माहिती त्यानं सर्च केली। लोकांना मोठ्या प्रमाणात ठार मारण्याबाबतचं फैयाजचं चॅटिंग मोबाईलमध्ये। विषारी गोळ्या बनवण्यासाठी फैयाजनं 60 ते 70 हजार रुपये जमा केले होते। एकाच वेळी 100 कॅप्सूलमध्ये औषध भरण्यासाठी वापरलं जाणारं ट्रे पोलिसांकडून जप्त करण्यात आलंय। भायखळा, डोंगरी, आगरीपाडा, नागपाडा, अली रोड इथल्या जुलूसमध्ये गोळ्या वाटण्याचा त्याचा कट होता। मुंबईच्या डोंगरी भागातल्या एका हॉटेलमध्ये थांबून पेनकिलरच्या नावाखाली त्यानं विषारी कॅप्सूल बनवल्या। जुलूसमध्ये गोळ्या वाटताना गस्तीवरील पोलिसांनी त्याला रोखलं। दरम्यान काही जणांनी गोळ्या घेतल्यावरती त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, मात्र पोलिसांनी परिस्थिती हाताळली। डोंगरीतल्या हॉटेलच्या पत्त्यावरच त्यानं कॅप्सूल बनवण्याचं साहित्य मागवल्याचं उघड झालंय। उच्च शिक्षित फैयाज काही काळ इराणला डॉक्टर असलेल्या बहिणीकडे राहिल्याचं उघड झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।